इंटरव्ह्यू सीझन चालू झालेला आहे. भरपूर मुलं इंटरव्ह्यू देतात, बरोबर. आणि भरपूर मुलांनी आता मला वाटतं आमच्याकडे एक चांगला डेटा आलेला आहे 10-20 मुलांचा, ज्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता या काळात. मागच्या 2 वीक्स पासून आम्ही इंटरव्ह्यूज घेतलेत, कंडक्ट केलेत. आम्ही जे इंटरव्ह्यूज घेतले त्याच्यातले मेजरली क्वेश्चन्स आहेत. सो आज हा व्हिडिओ बनवण्याचा मेन रिझन होता की HR क्वेश्चन्स. ओके, सो HR क्वेश्चन्स काय काय आता या इंटरव्ह्यूज मध्ये चालू आहे, जे फ्युचरमध्ये आता जे मुलं देणार आहेत पुढच्या 5-6 किंवा 10 दिवसांमध्ये AFO साठी आणि PO साठी. सो मेजर क्वेश्चन्स, HR क्वेश्चन जे आत्ता विचारले जातात करंटमध्ये. सो फर्स्ट प्रश्न जो आहे खूप मेजरली मुलांना विचारला गेलाय तो म्हणजे विकनेस प्रश्न. ओके, विकनेस काय आहे तुमची. आणि जेव्हा आम्ही राऊंड्स घेत होतो तर भरपूर मुलं विकनेस असं बोलत होते की हँडरायटिंग आमची विकनेस आहे, मी लेट उठतो ये विकनेस आहे, मी दुपारी मला झोप येते. म्हणजे ऍक्च्युअल आम्ही इंटरव्ह्यू घेतोय, जे पोरं प्रिलिम्स काढून आलेत, मेन काढून आलेत आणि ते इंटरव्ह्यू देतात आणि ते बोलतायत की आमची हँडरायटिंग खराब आहे, आम्ही लेट उठतो, आम्ही दुपारी आम्हाला झोप येते. हे विकनेस असू शकतात. तुम्हीच विचार करा, सपोज तुम्ही एका बँकेमध्ये चालले आणि बँकेचा कर्मचारी तुम्हाला पाहिजे का जी हँडरायटिंग खराब असली पाहिजे. ओके, तुम्ही एक ऑफिसर, तुमच्याकडं तुम्ही जर ऑफिसर झाले आणि तुम्ही स्वतः चांगल्या पोस्टवर आहे, तुम्ही अशा व्यक्तीला घेतील का जो दुपारी झोपतो. सो हे ऍक्च्युअल या इंटरव्ह्यूज, मॉक इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला असे काही विकनेसेस जे होते मुलांचे कळाले होते. सो हे विकनेसेस जर तुम्ही तिकडे बोलले तर तुम्ही तर म्हणजे स्क्रूड करून टाकतील इंटरव्ह्यूज. ओके, सो आता विकनेसेस काय बोलले पाहिजे आपण. ओके, विकनेसेस आपण असे बोलले पाहिजे की सर मी ना डेली म्हणजे मला फिटनेस होत नाही. ओके, म्हणजे मी फिट नाही राहू शकत, मला घरातलं जेवण नाही आवडत. ओके, मला बाहेरच आवडतं, फास्ट फूड वगैरे, ते माझी एक विकनेस. असं काहीतरी सिम्पल विकनेस ठेवायचं. ओके, आणि असे विकनेस किंवा स्ट्रेंथ, आता स्ट्रेंथ जर विचारलं की जर मी डिसाईड केलं तर मी करतोस, मी कन्सिस्टंट आहे, मी डिसिप्लिन आहे, मग एक्झाम्पल ठेवा तुमच्याकडे, काय एक्झाम्पल्स पाहिजे. पण असे जर उत्तर दिले तर कसं होणार आहे तुमचं, विचार करायची गोष्ट आहे. नेक्स्ट लास्टला ना जेव्हा इंटरव्ह्यू संपतं तर एनी क्वेश्चन्स म्हणून विचारतात ते पॅनल जे असतात, जे पण 4-5, आणि प्रेझेंटली आता 4 to 5 पॅनल्स आहेत. जेवढे मला अंदाज आला की 5 पॅनल्स तर आहेत, म्हणजे 5 पॅनल्स मीन्स 5 व्यक्ती आहेत. ओके, सॉरी फॉर दॅट. ते बोलतात लास्टमध्ये की काही क्वेश्चन्स आहेत का मुलांना. तर कॅन्डिडेटनी विचारलं पाहिजे की क्वेश्चन्स आहेत. मी जेवढ्यांना विचारतो ते बोलतात नो क्वेश्चन्स. मला एक सांगा, तुम्ही 25 आज जेवढे पण इंटरव्ह्यू देतात ते 22, 23, 24 वर्षाचे आहेत की 25 वर्षाचे. तुम्ही 25 वर्ष प्रिपेअर केलं, आज तुम्ही एका जॉबसाठी चालले, सर्टन अमाऊंट ऑफ मनी भेटतोय, तुम्ही पुढचे 30-35 वर्ष जे पण आहे ज्यापर्यंत तुमचं रिटायरमेंट होणार, तुम्हाला थोडं पण क्वेश्चन नाही आहे का तुमच्या करिअर रिलेटेड. काहीतरी क्वेश्चन पाहिजे ना. तर आता हा कसा फ्रेम करायचा आहे, ओके, हा तुमच्यावर आहे. ओके, सो ये डोक्यात ठेवा, एनी क्वेश्चन्स, काहीतरी क्वेश्चन विचारा. आणि काही पण नाही विचारायचं आहे, असं एक लॉजिकल मी क्वेश्चन सांगू शकतो. समजा मी आज सिलेक्ट झालो तर मी काय, तुम्हाला माझ्याकडून एक्सपेक्टेशन्स आहेत. ओके, माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे. जर मी आज सिलेक्ट झालो तर पुढच्या काही महिन्यात मी काय काय गोष्टींवर कामं केलं पाहिजे, की समजा मी ट्रेनिंगला जॉईन करेल त्याच्या अगोदर, माझा टाइम वेस्ट नाही होणार. तर असे काही क्वेश्चन्स तुम्हाला बनवायला लागतील. सो हे मुलांनी भरपूर, म्हणजे याचं सगळ्यांनीच नो आन्सर दिले. जेवढं पण मी म्हणजे तुम्हाला सांगतो, आता आम्ही 21-22 इंटरव्ह्यूज घेतले, सगळ्यांनी नो सांगितले. अरे यार, आपण कधी, म्हणजे तुम्ही लग्न जरी करणार असेल तर तुम्ही विचार करणार ना की मुलीला विचारणार, सगळं A to Z विचारणार, काही पण असेल, XYZ, तू कुठे काम करते, तुझे हॉबीज काय काय. तू काय डायरेक्ट तुम्ही नाही, मला नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी करून घेतो, असं असतं का. नाही असत ना. त्याच प्रकारे बँकिंगला पण. आणि अजून एक गोष्ट, स्ट्रेंथ आणि विकनेसमध्ये कधी पण बँकच्या रिलेटेड, म्हणजे टाइम रिलेटेड किंवा हँडरायटिंग, कोणतं हँडरायटिंग सांगितलं होतं तर या गोष्टी बँकेमध्ये इन्क्लूड होतात आणि तुम्ही त्याचेच विकनेस सांगतात. ज्या ऑर्गनायझेशनचं वर्क ज्याच्यावर डिपेंडेंट आहे, तुम्ही त्याच गोष्टी विकनेस सांगतात. का बरं, काय गरजच नाही आपल्याला.
ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला फोकस ठेवायचे. इंट्रोडक्शन, खूप मुलांचं इंट्रोडक्शन आम्ही घेतलं मागच्या 20-21 मुलांचा. त्या मुलांनी फक्त काय बोलतात, फास्ट येतात आणि बोलून निघून जातात. 20 सेकंड इंट्रो होतं त्यांचा. 20 सेकंड. अरे समोर 5 लोक बसलेले आहेत, एक पॅनल मध्ये 5 लोक आहेत. ते 5 लोकांना कळलं पाहिजे ना तुम्ही कुठून आले, तुम्ही काय रिझन होतं तुमचं, जे पण ऍग्रिकल्चर केलंय का, पीओ झालेत, म्हणजे तुम्ही काय बीटेक केलेले, सर्टन इंजिनिअरिंग केले, काय रिझन होतं का तुम्ही सरळ उठून आले आणि तुम्ही इंजिनिअरिंग करून सरळ तिकडे तुम्ही इकडे आले आणि माझ्या हॉबीज सांगितल्या. असं नाही झालं. तुम्ही एक चांगला रोडमॅप बनवून 1 मिनिटाचा मिनिमम 60 सेकंड्स, 50 to 60 सेकंड्स और मॅक्स टू मॅक्स 80 सेकंड्स एवढ्यामध्ये तुमचा इंट्रो व्हायला पाहिजे. आणि प्रॅक्टिस करा कमीत कमी 100 वेळा तरी. मुलं आलेत आमच्याकडे, प्रिलिम्सचे मॉक्स किती दिले असतील त्यांनी, म्हणजे रायटिंग मॉक्स, क्वांट रिझनिंग ते मेन्सचे दिले असतील, पण ओरिजिनल जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे त्याची मॉकची प्रॅक्टिस करा ना. कमीत कमी 50 वेळा इंट्रोडक्शनची 50 काय 100 वेळा करा भाऊ. जॉब लागणार आहे तुम्हाला, गव्हर्नमेंट जॉब, आणि तुम्ही तेवढं नाही करणार. चालेल, चला नेक्स्ट वर जाऊ. वाय बँकिंग. एक व्यक्ती आला आमच्याकडे, एक मुलगा होता, मॉक देतो, तो मेन्सला पोचलेला आहे. तो मुलगा बोलतोय की मला एक माझे सिनियर होते ते करत होते त्याच्यामुळे मी करतोय. अरे हे आन्सर्स आहेत, असे आन्सर असले पाहिजे का? मी त्याला इंटरव्ह्यू मध्ये बोललो डिमोटिवेटेड होईल, बट त्याला समजवलं आम्ही की आन्सर नो टू डिफरंट. तर असे आपल्याला काही पण नाही सांगायचं की दुसरा करत होतो म्हणून मी करतोय, की मला, आणि एकाने सांगितलं इकडे ना सॅलरी खूप जास्ती म्हणून मला आता मी ज्याच्या जॉब मध्ये त्याची सॅलरी कमी. हे काय यार, तुम्ही म्हणजे काय सेन्स बनतं का तुम्हाला? अशा गोष्टीसाठी तुम्हाला बँकवाले घेणार आहेत का? नाही. सांगायचं ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आहे, लर्निंग भेटेल, चांगले सिनियर्स म्हणजे लोक आहेत त्या ऑर्गनायझेशन मध्ये, बँकिंग मेजर रोल प्ले करतो इकॉनॉमीमध्ये, तर मला त्याचा पार्ट व्हायला भेटेल, मला भरपूर काही गोष्टी फायनान्स मध्ये मला आवड आहे. तर या गोष्टी तुम्हाला तिकडे सांगायच्या. सो एवढेच मेजरली 5 क्वेश्चन्स होते. एक परत रिटर्न मध्ये आपण म्हणजे परत एक रिव्ह्यू नाही म्हणणार, परत मी रीड करतो. वाय बँकिंग, तुमची विकनेस काय, तुमची स्ट्रेंथ काय, लास्टला एनी क्वेश्चन्स, तुमच्याकडे एनी क्वेश्चन्स आहे, काही क्वेश्चन्स आहे आमच्यासाठी, इंट्रोडक्शन. ये 5 वरतीच आज बेसिक HR चे क्वेश्चन चाललेत. ओके. आणि टेक्निकल साठी तुम्हाला ओम सर किंवा आदेश सर एक व्हिडिओ आणतील, ओमकार सर, ते पण तुम्ही बघू शकता. ओके. आणि हे शेअर करा व्हिडिओज, सबस्क्राईब करा चॅनलला. असे सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला भेटत राहा. आणि ऑल द बेस्ट एक्झामसाठी. बाय.